तर पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी ही मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे। निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे। तर निष्पक्षपणेच चौकशी होईल असं नवनाथ बन यांनी आश्वासन दिलं आहे। पार्थ पवारवर गुन्हा दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। सोबतच सामाजिक कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे। सोबतच यावर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। निष्पक्षपणेच चौकशी होईल असं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे। पवारला आणि एमआयडीए एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे। आता ही ॲक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे। LLP ॲक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे। आदरणीय अजितदादा पवार यांनी सांगितले की या प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही, माझा या प्रकरणाची कल्पना देखील नव्हती। आणि राहिला प्रश्न निष्पक्ष चौकशीचा, तर हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे। समिती अतिशय निष्पक्षपणे चौकशी करेल, 1 महिन्याच्या आत याबद्दलचा अहवाल येईल आणि या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवहार देखील रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडलेला आहे।